कन्नड, गंगापूर, वैजापूर या 3 विधानसभांचा प्रचार केला. मतदारांमध्ये उत्साह आहे. दौरा करत असताना 2 वर्ष मंत्री म्हणून काम केले. या कामाचा जनतेने सांगितले. ग्रामीण भागात खूप काम झाल्याचे सांगितले आहे. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी लोक उत्सुक आहेत. महाराष्ट्र सरकारने सर्वांसाठी काम केलं आहे, त्यामुळे लोक खुश आहेत. आपण देश विकासावर निवडणूक लढवली पाहिजे. मात्र आज वैयक्तिक टीका होत आहे. घरगुती विषय प्रचारात नसावा. सकाळी टीव्ही चालू केलं तर संजय राऊत असतात. लोक आता राऊत दिसले तर टीव्ही बंद करत आहेत. राऊत चांगला आहे का? त्याची लायकी आहे का मोदींवर बोलायची? बाळासाहेब म्हणाले, राम मंदिर बांधा ते मोदींनी केले. 370 कलम हटवले आहे. आपल्या देशाचं संरक्षण करण्याचं काम मोदी करत आहेत. राऊत ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसले त्यांनी 50 वर्ष काय केलं सांगावं. आम्ही सर्व सोबत काम करत आहोत. 10 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. तुम्ही कन्नड आणि गंगापूरचा प्रचार दौरा केलेला आहे. कसा होता प्रतिसाद आणि 10 दिवसात पुढे काय काय असणार? कन्नड, गंगापूर आणि वैजापूर काल 3 विधानसभाचा मी 3 दिवस प्रचार केला. मतदारामध्ये अति उत्साह आहे आणि सर्कल वाईज हा दौरा केलेला आहे. दौरा करीत असताना जे काही आपण 2 वर्ष पालकमंत्री म्हणून काम केलं, रोजगार हमीचा मंत्री म्हणून, रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री म्हणून जे काही काम केलं, या कामाचं स्वतः गावकऱ्यांनी सांगितलं, साहेब तुमच्या काळात आमच्या ग्रामीण भागात खूप काही कामं झाली. हे स्वतः गावकरी प्रत्येक ठिकाणी स्वतःहून सांगतात आणि एक चांगलं वाटलं की आपल्याला या खात्याला न्याय देता आलं, चांगलं काम शेतकऱ्यासाठी करता आलं, गावासाठी करता आलं. आणि म्हणून मला सांगायचं की चांगलं वातावरण सध्या तयार झालेलं आहे आणि नरेंद्र मोदी साहेबाला तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतदारामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. आणि विशेष म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांना जे काही 10 वर्ष काम केलं त्याच्यावर सर्व काही मतदार त्याच्यामध्ये समाधानी आहे. महाराष्ट्र सरकारने जे काही शेतकऱ्यासाठी काम केलं, कामगार असेल, कष्टकरी असेल, महिला असेल, बचत गट असेल, त्याच्यावर मी महाराष्ट्र राज्य सरकारवर एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, यांच्यावर मी शेतकरी सर्व घटक त्यांच्यावर खुश आहे. सभा कुठल्या कुठल्या होणार आहेत? सभांचं नियोजन कसं? सभेचं नियोजन आज कळलं. सभा निश्चित मला वाटतं आज मग नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा पंतप्रधान असतील, एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, राज ठाकरे असतील, RPIचे आठवले साहेब असतील, त्यांच्या जशा वरून आज उद्या सभा कळतील. कारण आता 3ऱ्या टप्प्याचं 5 तारखेला 3ऱ्या टप्प्याचा प्रचार संपणार आहे आणि मला सांगायचं की 3ऱ्या टप्प्याचा प्रचार संपल्यानंतर 4थ्या टप्प्यासाठी निश्चितच नेते मंडळी इकडे येऊन जिथं जिथं वेळ देतील तशा सभा त्यांच्या आम्ही घेऊ. चंद्रकांत खैरे काल परवा एक वादग्रस्त वक्तव्य बोलले, 5 वेळा नमाज पढून एखाद्या रुग्णावर जर फुंकर मारली तर त्याचे आजार बरे होतात. खैरे भोंदू माणूस आहे. खैरे याच्या आधी मी तुम्हाला बोललो होता माझ्या खिशात पुडी आहे, मी जर एखाद्याला पुडी दिली तर त्याचा प्राण वाचतो. हा खैरे म्हणजे तुम्हाला सांगता म्हणजे खैरे काय बोलन, खैरेचं संतुलन बिघडलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर तुम्ही जास्त खैरे लक्ष देऊ नका, कारण खैरेचं संतुलन बिघडलेलं आहे. तो काय बोलन काय नाही त्याला सुद्धा मला काय म्हणायचं, संजय राऊत काय बोलतो. संजय राऊत सकाळी आपण टीव्ही चालू केली का संजय राऊतला आता असं झालेलं आहे, संजय राऊत दिसला का लोक आता टीव्ही बंद करते, चॅनल बदलून टाकते. आता काय मला सांगा, देशाचे पंतप्रधान आहे, देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब आहे, आपण त्यांच्याविषयी आपण चांगलं बोललं पाहिजे. कारण संजय राऊत पंतप्रधान अमित शहाच नाही तर कोणाला बी तो संजय राऊत अशाच पद्धतीनं बोलतो. आणि मला एक सांगा की संजय राऊत लय चांगला आहे का? पंतप्रधानाला नाव ठेवतो, गृहमंत्र्याला नाव ठेवतो, एकनाथ शिंदे साहेबाला नाव ठेवतो, देवेंद्र फडणवीसला, अजितदादाला. तर मला एक सांगा की संजय राऊत लय चांगला आहे का? संजय राऊतची लायकी आहे का पंतप्रधानावर बोलायची? आज
दिलेले शब्द पाळणारा मुख्य पंतप्रधान आहे. मला सांगा, बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की राम मंदिर झालं पाहिजे. हे काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. 370 कलम हटवण्याचं काम नरेंद्र मोदी आणि अमित शहा साहेबांनी केलं. मला सांगा, आपल्या देशात आपल्या पंतप्रधानाला कुठेही देशात मान नव्हता, पण आज आपल्या पंतप्रधानाला देशात सगळ्यात जास्त जर म्हणजे आपले मान उंचावण्याचं जर भारताचं काम कोणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदी साहेब. आणि याचा आपल्याला गर्व आहे. आज आपल्या संरक्षण जर आपल्याला आज बघितलं असेल, देशाचं संरक्षण करण्याचं काम मोदी साहेब करतात. याच्या अगोदरची काय परिस्थिती होती आपली हे आपल्याला कल्पना आहे. आणि मोदी साहेबाला 10 वर्ष झाली. आणि म्हणून मला सांगायचं की संजय राऊत ज्यांच्या मांडीला लावून बसले त्यांनी 50 वर्ष या देशाचं राज्य केलेले, यांनी काय केलं ते सांगावं. आज खैरेंना 5 वेळ जरी नमाज पडला, 6 वेळ जरी पडला तरी त्याला मतदान नाही करीत. काय स्वतः जरी नमाज पडला तरी मतदान करीत नाही त्याला. काय कारण इतका खैरे बोललेला आहे. काय मग खैरे म्हणून मला एक सांगा की खैरेला गेल्या वेळेस काय म्हणतो आता, खैरे पडला त्याच्या फाईट तुमच्याकडे, रेकॉर्डिंग तुमच्याकडे, त्यांना कोणत्या समाजाला शिवाय दिले हे तुम्हाला माहिती. तर शेवटचा प्रश्न, तुम्ही मोठं वक्तव्य केलं 7-8 महिन्यात शहरातल्या अनेक घरांना नळाला पाणी देणार आहे. बरोबर आहे. गती पाण्याची आपण वाढवलेली कामाची. आणि मला सांगायचं की मी दर 8 दिवसाला आढावा घेतो पालकमंत्री म्हणून. आणि विशेष म्हणजे दर 8 दिवसाला मी आढावा घेतो. आता ह्या आचारसंहिता लागल्यापासून मी आढावा नाही घेतला, पण मला एक सांगायचं की गती आपण वाढवलेली आहे. पाईपलाईनचं काम होतं आलेलं आहे आणि जलकुंभ सुद्धा होत आलेले आहे. आणि आपलं जे काही अंतर्गत पाईपलाईन आहे याचं बी काम चालू आहे. तर मला वाटतं 7-8 महिने, एखादा अर्धा महिना मागं पुढे होईल, एखाद्या वेळेस लवकर बी होईल, एखादा असं. पण मला वाटतं की आमची इच्छा आहे, आपण टार्गेट ठेवलं पाहिजे की मी हे 7-8 महिन्यात पाणी देईन. त्या पण आणि माझ्या सगळ्यात महत्वाचा अजेंडा म्हणजे आपलं शहराला पाणी देणं, रस्ते देणं, सुरक्षा देणं. आणि विशेष म्हणजे आपलं हे शहर जे आशिया खंडात सगळ्यात झपाट्यानं वाढणारं हे आपलं शहर आहे. आपल्यानंतर काही शहरं आपल्या पुढे गेली. मला एक सांगा, खैरेच्या काळात एखादी कंपनी आली का? कोणता विषय सांगा तुम्ही एखादा. अहो, खैरेच्या काळात कंपन्या निघून गेल्या. याच्या एकेकवारामुळं, याच्या टक्केवारीमुळं कंपन्याला त्रास झाला. यांचा रोज धंदा तोच आहे. कोणती कंपनी आली, कोणत्या कंपनीकडून वसूल करायची, त्यांचे एजंट आहे. तसं माझ्या बाबतीत सांगावं, माझ्या बाबतीत अजून एक सुद्धा आरोप नाही झाला की कंपनीवाल्याकडून पैसे घेतले की याच्याकडून घेतले. मोघूम एक आरोप केला 10% घेतले. कोणाकडून घेतले ते सांग. आपण विचारू शकता, सांगू शकता, कोणाकडून घेतले ते सांगा. मी तर जाहीर भाषणात सांगू राहिलो. कोणत्या सरपंचांना सांगा, कोणत्या चेअरमनना सांगा, कोणी सांगा भोमऱ्यानं कोणाकडून पैसे घेतले. मला अजून कंपनीचे मालक सुद्धा माहित नाही. मी कंपनीच्या मालकाला फोन करतो, मला नाव माहित नाही, पण मी नुसतं स्थानिक भूमिपुत्राला नोकऱ्या त्यांना काम दिलं पाहिजे याच्यासाठी मी फोन लावतो. काय